नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे। पैनगंगा नदीपात्रातील रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर मंडळ अधिकारी यांची धडक कारवाई। सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी सकाळी 5:30च्या दरम्यान उमरखेड तालुक्यातील जेवली भागामध्ये पैनगंगा नदीच्या पात्रातील अवैधरित्या रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर मंडळ अधिकारी गजानन सुरोशे, तलाठी पंजाब सानप व कोतवाल वासुदेव जुकोटवार यांनी सापळा रचून धडक कारवाई केली। ट्रॅक्टर पोलीस स्टेशन बिटरगाव येथे आणून FIR नोंदविला आहे। 5:30 वाजताच्या दरम्यान ट्रॅक्टर बिना नंबर हेड व ट्रॉली असलेल्या स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर पैनगंगा नदीपात्रातून अवैध रेती वाहतूक करताना आढळले। मंडळ अधिकारी यांनी चालकाला थांबवून ट्रॉलीमध्ये असलेल्या रेतीचा परवाना विचारला, तेव्हा चालकाकडे कोणताही परवाना नव्हता। चालक दिगंबर वैजनाथ बुटले वय 23 वर्ष राहणार बिटरगाव यांनी सदर रेती पैनगंगा नदीपात्रातून चोरून उत्खनन व वाहतूक करत असल्याचे सांगितले। स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक MH29CB0546 व ट्रॉली क्रमांक MH29CB1337 जप्त करून बिटरगाव पोलीस स्टेशन येथे लावलेला आहे। ट्रॅक्टरची किंमत अंदाजे 8 लाख रुपये व एक ब्रास रेतीची किंमत 8,000 रुपये अशी एकूण किंमत 8,08,000 आहे। चालकांनी पैनगंगा नदीपात्रातून रेतीची चोरी करून उत्खनन करून मोजे जेवली गावात रेतीची बिना गौण खनिज परवाना वाहतूक केल्यामुळे सदर चालकावर भादवी कलम 379 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1959 चा कलम 48(7) व 48(8) नुसार कायदेशीर कार्यवाही केली आहे। बातमीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।